महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। 16 महिन्यांपूर्वी मुंडे यांचा परळीमध्ये खून झाला होता आणि अद्यापही एकही आरोपी निष्पन्न झालेला नाहीये। तर या प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून संशयितांची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, यामिनी आपण बघतो की महादेव मुंडे यांचं खून प्रकरण जवळपास 16 महिने यापूर्वीच आहे, पण 16 महिन्यापासून जो काही पोलीस तपास चाललाय तो संत गतीने चाललाय। काही दिवसापूर्वी कुटुंबियांच्या मागणीनंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक स्थापन करण्यात आलं होतं, मात्र त्या पथकाचा अगदी जो काही प्राथमिक स्वरूपाचा तपास असतो तोही अद्याप पूर्ण झालेला नाहीये। त्यामुळे सातत्यानं कुटुंबाकडून मागणी होते की या खून प्रकरणाचा तपास सुद्धा सीआयडी कडे द्यावा आणि तशी प्रशासकीय पातळीवरती सीआयडी कडे तपास जाण्याची हालचाली आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण असं म्हणू शकतो की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा सुद्धा तपास हा सीआयडी कडे जाऊ शकतो। यामिनी, अगदी धन्यवाद गोविंद माहितीसाठी। तर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आलेला आपण पाहतोय। 16 महिन्यांच्या पूर्वी महादेव मुंडे यांचा परळीमध्ये खून झाला होता, मात्र अद्यापही हा तपास झालेला नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।